नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. रांजणगावातील लॉजवर सुरू होता वेश्या व्यवसाय. एटीएसने टाकली धाड. 7 महिला नको त्या अवस्थेत सापडल्या. पुणे नगर महामार्गावरील कोरेगाव तालुका शिरूर येथील एका फर्निचर दुकानात शेजारील एका लॉजवर दहशतवाद विरोधी शाखा एटीएस व रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी संयुक्त छापा टाकून मोठी कारवाई केली. आज झालेल्या या कारवाईत वेश्या व्यवसायातून 7 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. त्यापैकी 3 महिला बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झालं. या प्रकरणी पोलिसांनी लुत्तफर मुझम्मलहक शेख वय 45 राहणार पश्चिम बंगाल याला अटक केली असून फरार आरोपी बबलू साहू राहणार ओडिशा याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक भूषण माने व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. सुटका केलेल्या महिलांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. कारेगाव तालुका शिरूर हद्दीतील नगर पुणे हायवे रोडलगतच्या एका फर्निचर दुकानच्या बाजूला असलेल्या लॉजिंगमध्ये दहशतवादी विरोधी शाखा व रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी संयुक्त छापा टाकून कारवाई केली आहे. ही कारवाई भूषण माने पोलीस उपअधीक्षक पोलीस मुख्यालय पुणे ग्रामीण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आली आहे. छापा कारवाईमध्ये लुत्तफर मुझम्मलहक शेख वय 45 वर्ष मूळ राहणार नाली ताजल तालुका बाजितपूर थाना धनियाखाली जिल्हा हुगली पश्चिम बंगाल सध्या राहणार कारेगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे. बबलू साहू सध्या राहणार कोरेगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे मूळ राहणार ओडिसा याच्या विरुद्ध स्त्रिया आणि मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.